नमस्ते मॅडम, चालू करू शकता. गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय सर? हो मॅडम, व्यवस्थित. सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले व्हिडिओज ऑन करा, म्हणजे आम्हालाही समजेल तुम्ही एकदम सिन्सिअरली तुमचे क्लास अटेंड करताय. आजचा जो आपला टॉपिक आहे तो इंग्रजीचा आहे, तो त्यामुळे मी जास्तीत जास्त इंग्लिश मध्येच तो एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला नक्कीच ते समजेल मी ज्या पद्धतीने इंग्लिश मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा, आणि मराठीमध्येही मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच, पण तरी सुद्धा काही डाऊट असले तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा. सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक आहे तो आहे कंपॅरिझन. माझी स्क्रीन दिसतेय का सर? हो, दिसतंय मॅडम. जस्ट अ मिनिट. स्क्रीन प्रॉपर दिसते ना सर आता? हो मॅडम, प्रॉपर दिसते. आपला जो टॉपिक आहे आजचा कंपॅरिझन. आता कंपॅरिझन मध्ये काय बघणार आहोत आपण, तर वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज बिगर, स्मॉलर, टॉलर, शॉर्टर इन अ फन वे. म्हणजे काय की आपण प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कंपॅरिझन करतो. वर्गामध्ये सुद्धा हा छोटा मुलगा आहे, हा मोठा आहे, हा उंच आहे, हा बुटका आहे. मग तीच कंपॅरिझन आपण इंग्लिशमध्ये आता शिकणार आहोत. तर कंपॅरिझन म्हणजे काय? कंपॅरिझन मीन्स फाइंडिंग डिफरन्सेस. वी कम्पेअर साईज, हाईट, लेंथ अँड स्पीड. आपण कंपॅरिझन मध्ये एक्झॅक्टली काय, कंपॅरिझन म्हणजे काय की आपण डिफरन्सेस फाइंड आउट करतो. दोन गोष्टींमधल्या, दोन व्यक्तींमधल्या, दोन वस्तूंमधल्या जेव्हा आपण दोन गोष्टी कम्पेअर करतो, त्यांची तुलना करतो, त्यावेळेला त्याला म्हणायचं कंपॅरिझन. मग आता कंपॅरिझन आपण कशाच्या संदर्भात करतो? साईज असेल, हाईट असेल, लेंथ असेल, स्पीड असेल. एखादा मुलगा खूप जास्त स्पीडने बोलतो, एखादा हळूहळू बोलतो, मग ती झाली त्या दोघांमधली केलेली कंपॅरिझन. मग तसंच आपण हाईटच्या, मी जसं तुम्हाला आधी पण म्हणाले, हाईटच्या बाबतीत, साईजच्या बाबतीत, लेंथच्या बाबतीत आपण कंपॅरिझन करतो. तुमच्या वर्गामध्ये एखादी मुलगी असेल तिचे केस खूप लांब असतील, तर म्हणजे ती कंपॅरिझन कशामध्ये येणार? लेंथ मध्ये येणार. तसंच हाईट मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एखादा मुलगा उंच असतो, एखादा मुलगा बुटका असतो. मग ज्या वेळेला आपण त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करतो, ती कंपॅरिझन कशामध्ये येणार? हाईट मध्ये. आता कंपॅरिझन साठी आपण कोणते शब्द वापरतो? जसं आपण मराठी छोटा, मोठा हे शब्द वापरतो, तसंच इंग्लिशमध्ये वी यूज वर्ड्स लाईक बिग, बिगर, बिगेस्ट. नाउ दिस कंपॅरिझन डिपेंड्स ऑन द डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. आता तो टॉपिक आपल्याला आज दिलेला नाहीये, डिग्री ऑफ कंपॅरिझन आपल्याला नाही. आपल्याला फक्त आज कंपॅरिझन करण्यासाठी वापरले जाणारे शब्द शिकायचे. त्याच्यामुळे डिग्री ऑफ कंपॅरिझन हे तुम्ही डिटेलमध्ये परत एखाद्या टॉपिक मध्ये तुम्हाला ते येईलच. त्यावेळेला तुम्हाला हे रिकॉल होईल की आपण हे शिकलेलो आहोत. आता छोटा, त्यापेक्षा छोटा किंवा त्यापेक्षा अधिक छोटा. आता हे शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला इंग्लिशमध्ये काय शब्द वापरायचे? तर स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. आता इथे बघा मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅट इज स्मॉल, अ डॉग इज बिगर, अँड एलिफंट इज द बिगेस्ट.
आता इथे बघा मी 3 वेगवेगळे एक्झाम्पल दिले. तिन्ही एक्झाम्पल मध्ये कंपॅरिझन साठी जे शब्द वापरले ते वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये वापरलेले आहे. आता हा काय फॉर्मॅट आहे एक्झॅक्टली तर तुम्ही डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये शिकाल. पण इथे जस्ट बघा, अ कॅट इज स्मॉल म्हणजे ती मांजर छोटी आहे. डॉग इज बिगर म्हणजे आता तिथे जेव्हा आपण डॉगची कंपॅरिझन करतो त्यावेळेला तिथे अजून काहीतरी असणार आहे एखादा अॅनिमल, त्याच्याशी आपण त्या डॉगची कंपॅरिझन करतोय. आणि एलिफंट इज द बिगेस्ट, आता इथे एलिफंट इज द बिगेस्ट, आता शब्द बिगेस्ट वापरलाय. स्पेलिंग पण लक्षात घ्यायचे मुलांना, आपण इथे बिगेस्ट स्पेलिंग करताना बिगला GST लावलेला आहे. आता इथे आपण असं सांगितलं की सगळ्यांमध्ये एलिफंट हा सगळ्यात मोठा आहे. युझिंग देन, आता देन हा शब्द वापरून म्हणजे दोन गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायचे असते तेव्हा आपण वर्ड यूज करतो देन. रवी इज टॉलर दॅन अमित म्हणजे रवी इज मॅडम एक मिनिट, तुमची PPT रन केलेली आहे का? तुम्ही PPT शो केलेली आहे का? हो हो हो. PPT दिसत नाहीये मला, फक्त माय कॉम्प्युटरची किंवा जीस्पेसीची स्क्रीन दिसते. ओके. ओके आहे, दिसते. आता दिसतीये ना सर? हो मॅडम. ओके, मी परत एकदा सगळ्या स्लाइड्स शेअर करते. कंपॅरिझन, लर्न बिगर स्मॉलर टॉलर शॉर्टर इन अ फन वे. आता आपण कंपॅरिझन मध्ये बिगर स्मॉलर टॉलर शॉर्टर एकदम छान फन वेनी शिकणार आहोत. त्याच्यामध्ये व्हॉट इज कंपॅरिझन हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, मी फक्त तुम्हाला स्लाइड शो करते. कंपॅरिझन मीन्स फाइंडिंग डिफरन्सेस, वी कम्पेअर साईज, हाईट, लेंथ अँड स्पीड. आता कंपॅरिझन मध्ये आपण काय कम्पेअर करणार आहोत? साईज, हाईट, लेंथ आणि स्पीड. कंपॅरिझन इन वर्ड्स, वर्ड्स मध्ये आपण कोणते वर्ड्स यूज करतो कंपॅरिझन साठी? बिग, बिगर, बिगेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, अशा प्रकारचे वर्ड्स आपण यूज करतो. A cat is small, a dog is bigger, and elephant is the biggest. हे एक्झाम्पल्स दिलेत मी. आता इथे होतो आपण मगाशी, रवी इज टॉलर दॅन अमित. रवी हा काय अमित पेक्षा उंच आहे, म्हणजे इथे आपण दोन मुलांमध्ये कंपॅरिझन दाखवलेली आहे आणि इथे आपण वर्ड यूज केलाय दॅन. आता हा देन हा वर्ड हा येतो जेव्हा आपण दोन व्यक्तींमध्ये, दोन गोष्टींमध्ये, दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन करतो. कार इज फास्टर दॅन अ बायसिकल. कार ही बायसिकल पेक्षा काय फास्ट चालते. मग आता इथे कार मध्ये आणि बायसिकल मध्ये दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन केली म्हणून इथं वर्ड यूज केला आपण दॅन. आता मी तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी सांगते, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर दिलं तरी चालेल. आपण त्यांना अनम्यूट करायला नाही सांगत ना सर? अनम्यूट करू शकतो पण गोंधळ होतो मॅडम थोडासा. ठीक आहे, काय हरकत नाही. मुलांना तुम्ही मला उत्तर, खूप सोपा प्रश्न आहे. सर्कल द बिगर ऑब्जेक्ट, ऍपल अँड वॉटरमेलन. आता ऍपल आणि वॉटरमेलन मध्ये सगळ्यात मोठं काय असतं बरं? तुम्ही मला इथे चॅट बॉक्स मध्ये टाका उत्तर. जे मुलं अटेंटिव्ह आहेत, लक्ष देत आहेत, ते करू शकतात उत्तर पटपट. वॉटरमेलन, बरोबर. आता बघा, वॉटरमेलन आणि ऍपल ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत ऑलरेडी, आणि वॉटरमेलन कशाला म्हणायचं आणि ऍपल कशाला म्हणायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इट इज अगेन अ पार्ट ऑफ वोकॅबलरी. आजचा जो आपला टॉपिक आहे तो वोकॅबलरीचाच आहे, हा ग्रामरचा टॉपिक नाहीये. आजचा जो आहे तो ग्रामर टॉपिक नाहीये, तो वोकॅबलरीचा टॉपिक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला वॉटरमेलन कशाला म्हणतात आणि ऍपल कशाला म्हणतात हे मराठीमध्ये माहितीये, तुम्ही बघितलेलं आहे, म्हणून तुम्ही इझिली याची कंपॅरिझन करू शकलात. ज्यांनी कुणी वॉटरमेलन पाहिलेलंच नसेल किंवा ऍपल पाहिलेलं नसेल ते कंपॅरिझन नाही करू शकणार किंवा त्यांच्या लक्षात नाही येणार. ठीक आहे, बरोबर उत्तर दिलंय. बऱ्याच मुलांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तर दिलंय. अँट अँड डॉग, खूप सोपं आहे, सांगा बरं. विच इज बिगर ऑब्जेक्ट? डॉग, एकदम बरोबर.
तुमच्या कंपॅरिझन लक्षात आलं का, की आपण एक्झॅक्टली कंपॅरिझन करताना काय गोष्टींमध्ये कंपॅरिझन करतो? तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का मला चॅट बॉक्स मध्ये, दोन वस्तू ज्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतोय? आता मी तुम्हाला म्हंटल विच इज टॉलर आणि तुम्हाला कंपॅरिझन मध्ये दिलं डॉग आणि जिराफ, मग काय उत्तर येईल बरं? व्हेरी गुड. स्टोन अँड सँड पण दिलंय कोणीतरी. बिग स्टोन अँड सँड. बॅट अँड बॉल. बॅट अँड बॉल मध्ये काय कंपॅरिझन होणार आहे? स्मॉलर अँड बिगर. ठीक आहे. ओके. एकच एक्झाम्पल देतात सगळेजण ना. एलिफंट अँड माऊस. व्हेरी गुड. एलिफंट अँड माऊस. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजलं आज काय शिकलो आपण? कंपॅरिझन. कंपॅरिझन मध्ये आपण काय शिकलो? दोन गोष्टींमध्ये केली जाणारी कंपॅरिझन. हे तुम्हाला आता समजलं की कंपॅरिझन मध्ये कसं करायचंय. सर स्क्रीन दिसतीये ना? मी सेकंड पीपीटी ओपन केली आहे. हो दिसते. आता आपलं व्होकॅब्युलरी मध्ये आपण कंपॅरिझन शिकलो. दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी काय काय शब्द वापरले जातात. आता व्होकॅब्युलरी ह्या टॉपिक मध्ये आपण पुढचा टॉपिक शिकणार आहोत, कलर नेम्स. आता तुम्हाला तर कलर्सचे नेम्स माहितीच आहेत सगळ्यांना. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये की तुम्हाला कोणते कोणते कलर्सचे नेम्स माहिती आहेत. येलो, पिंक, ब्ल्यू, व्हाईट, गोल्डन, येस, पर्पल, ब्ल्यू, पिंक, रेड, ग्रीन, गोल्डन. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच ग्रे, येस, तुम्हाला सगळ्यांना कलर्स माहिती आहेत. पण बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण हे कलर्स का शिकतो? आपल्याला डेली रुटीन मध्ये आता कलर्स तुम्ही नाउन्स मध्ये पण शिकलेला असाल, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन मध्ये पण शिकलेला असाल की कलर्सचे नेम्स असतात, द नेम्स ऑफ द ऑब्जेक्ट, थिंग्स. हे तुम्ही सगळं शिकलेलं असणार आहे. रिपीट पण होईल तुमचे काही टॉपिक्स याच्यामध्ये, इंग्लिशच्या याच्यामध्ये. आता हा जो टॉपिक शिकतोय आपण कलरचा, खूप बेसिक टॉपिक आहे, पण तरी पण हा ऍज अ वोकॅब्युलरी पार्ट म्हणून आपल्याला दिलेला आहे. व्हाय कलर नेम्स आर इम्पॉर्टंट फॉर अर्ली लर्नर्स. म्हणजे आता तुम्हाला तरी कलर्स माहिती आहे, पण बऱ्याच वेळेला आपण कन्फ्युज होतो कलर्स बघून सुद्धा, किंवा त्याच्या स्पेलिंग मध्ये कन्फ्युजन होतो. आता तुम्हाला जर मी विचारलं पर्पलचं स्पेलिंग, तर बरेच जण चुकतील त्या स्पेलिंग मध्ये. तुम्हाला स्पेलिंग वाचता येतं, पण त्याच्या स्पेलिंग मध्ये तुम्ही कन्फ्युजन क्रिएट करता. मग असं नाही झालं पाहिजे. चॉकलेटचं कोणीतरी स्पेलिंग लिहिलंय, चॉकलेटचं स्पेलिंग काय आहे, कसं लिहिलंय ते स्पेलिंग? चॅट बॉक्स मध्ये बघा बरं, तुम्ही स्वतःच चेक करा चॉकलेटचं स्पेलिंग करेक्ट लिहिलंय का, नाही लिहिलेलं. आता बघा कलर्स मध्ये पण काही बेसिक कलर्स असतात, जसं की रेड,
ग्रीन, हे काय आहेत? बेसिक कलर्स आहेत. बरोबर. हा, आता चॉकलेटचं स्पेलिंग बरेच जण करेक्ट टाकतात मला. बरोबर. आता बेसिक कलर्स मध्ये पण बेसिक कलर्स आपण जेव्हा तुम्ही वर्गामध्ये शिकलेले असाल, बेसिक कलर तुम्हाला वर्गामध्ये कलर जेव्हा शिकवले असतील तेव्हा तुमच्या शिक्षकांनी शिकवलेले असतील. बरोबर. प्रायमरी कलर्स अँड अदर कॉमन कलर्स, हे आपले बेसिक कलर्स आपण वर्गामध्ये शिकलेले आहोत. ऑब्जेक्ट मॅचिंग, आता याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट मॅचिंग घेणार आहोत. आता आपण कलर्स का शिकणार आहोत, ही ही एक गोष्ट पण तुम्हाला तुमच्या डोक्यात आली असेल, का बरं आपल्याला हा टॉपिक दिला वोकॅब्युलरी मध्ये कलर्स, विच इज व्हेरी बेसिक टॉपिक. यू ऑल ऑफ यू नो द कलर्स, देन व्हाय दिस टॉपिक इज गिवन इन दिस वोकॅब्युलरी सेशन. आता बघा, तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला काहीतरी डिस्क्राईब करायला येतं, एखादं पिक्चर येतं आणि ते पिक्चर डिस्क्राईब करायचं असतं. मग त्या पिक्चर डिस्क्राईब करताना तुम्हाला ते पिक्चर कशा पद्धतीने डिस्क्राईब करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्सची नावं टाकावी लागतात. मग अशा वेळेला पण तुम्हाला ते प्रॉपर वेने डिस्क्रिप्शन जमलं पाहिजे. लाईक कलर वर्ड्स हेल्प चिल्ड्रन डिस्क्राईब द वर्ल्ड अराउंड देम. आता मी तुम्हाला असं म्हटलं की तुमच्या आसपास बघा आणि तुमच्या आसपास कोणते कोणते कलर्स तुम्हाला दिसतात आहेत ते चॅट बॉक्स मध्ये टाका. तर बघा तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठले कुठले कलर आहेत, तुम्ही स्वतः कुठल्या कलरचा ड्रेस घातलेला आहे, किंवा तुमच्या आजूबाजूला पडदे असतील, काय जे काही तुम्हाला दिसत असेल तुमच्या अवतीभोवती, मग तुम्हाला कोणते कोणते कलर्स दिसतात आहे, तुमच्या डोळ्यांना दिसतात आहे, ते कलर फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हेरी गुड. तुम्ही त्या कलरचं तुम्हाला कुठलं ऑब्जेक्ट दिसते ते सांगू शकता का मला? बघा, तर तेच तुम्हाला पुढे आहे. कलर प्रॅक्टिस इम्प्रूव्ह वोकॅब्युलरी, ऑब्झर्वेशन अँड स्पीकिंग. सॉर्टिंग बाय कलर सपोर्ट्स अटेन्शन अँड अर्ली थिंकिंग स्किल्स. कलर गेम्स, यंग लर्नर्स ऍक्टिव्ह अँड इंटरेस्टेड. आता कलर्सचे आपण काही गेम पण घेणार आहोत. येस, तुम्हाला काय दिसतं? ब्लॅक अँड व्हाईट. आता बघा, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जे काही मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये हे बघत असाल, पीपीटी बघत असाल, तर तुम्हाला तुमच्या समोर तुमचे फ्रेंड्स दिसत असतील, ही पीपीटी दिसत असेल, त्या पीपीटी मध्ये काही शब्द दिसत असतील, त्या शब्दांचे कलर कोणत्या रंगाचे आहेत, किंवा मी तुम्हाला दिसत असेल, मी घातलेला ड्रेस तुम्हाला दिसत असेल, त्याचा कलर कोणता आहे हे पण तुम्हाला दिसत असेल. म्हणजे काय की तुमच्या अवतीभोवती जे तुम्ही सराउंडिंग मध्ये बघतात त्याचे कलर्स तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचा एक्झॅक्ट आपण काय करतो, कोरिलेट करतो. आता स्काय, स्काय म्हटलं की आपल्याला काय दिसतं बरं? What we imagine when we when we hear the word sky? Do we think about black color? Do we think about pink color? Which color is associated with the sky? Yes, blue sky. बरोबर. स्काय म्हटलं की आपल्याला ब्ल्यू दिसतं. इफ आय से थिंक अबाउट युअर हेअर, देन विच कलर्स कम्स इन युअर माइंड फर्स्ट? येस, ब्लॅक, ब्राऊन, ऑरेंज. येस, ब्राऊन ऑरेंज कलरचे केस कोणी पाहिलेत? इटकरी. इटकरी कोणता कलर आहे? ग्रीन, मँगो, हिरवा, पांढरा. अरे, मी तुम्हाला तुमच्या अवतीभोवती असणारे कलर नाही, आता मी पुढचा प्रश्न विचारलाय, तुमच्या केसांचा कलर कसा आहे? मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या. रेड, ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, गोल्डन. द आन्सर विल बी ओनली ब्लॅक, आयदर ब्लॅक और व्हाईट. केसांचे दोनच कलर असतात. ओके, फाईन. छान. म्हणजे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये उत्तर देता त्याचा अर्थ तुम्ही अटेंटिव्ह आहात. आता बघा, मी तुम्हाला कलर्स जे आता आपण कलर बद्दल बोलत होतो, तुमच्यासमोर 3 कलर आहेत. पहिला कलर कोणता आहे? रेड. सेकंड कलर येलो, and third color blue. These are the basic colors. Okay, these colors are the basic colors. ह्या कलर पासूनच आपण बाकीचे कलर्स तयार करतो. आता फक्त हा कलर बघायचा नाहीये, तर ह्या कलरच्या असोसिएटेड तुम्हाला मला गोष्टी सांगायच्यात, काय काय तुमच्या आजूबाजूला आहे. रेड इज ब्राईट अँड इझी टू नोटीस. रेड कलर बघा आपल्याला कुठे कुठे दिसतो? मॅम, दिसत नाही आहे. काय दिसत नाहीये? स्क्रीन दिसत नाहीये का? स्क्रीन तर दिसते. ऍपल इज रेड. ओके, व्हॉट एल्स?
Other than apple, rose is red, cap is red. Okay. Have you seen this red size, red color signal? सिग्नलच्या तिथे तुम्ही बघितला असेल हा रेड कलर, जर तुम्ही सिग्नल्स बघितले असतील कुठे तर. टोमॅटो इज रेड. येस. ब्लड इज रेड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. म्हणजे तुम्हाला हे बघा, आता हा टॉपिकच वोकॅबलरीचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की रेड कलर हा कुठे कुठे दिसतोय. आणि तुम्ही जे शब्द मला सांगतात इंग्लिशमध्ये सांगा, जे शब्द तुम्ही मला सांगताय ते सगळे इट्स अ पार्ट ऑफ युअर वोकॅबलरी and you should know these colors and the words related to these colors, so it is included in your syllabus. Now next is yellow. हा रेड कलर मधला एक अजून एक एक्झाम्पल राहिलं, दॅट इज स्ट्रॉबेरी. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल स्ट्रॉबेरी, मस्त लाल रंगाची असते की नाही. नेक्स्ट इज येलो. Now check what you see in around, which is yellow in color. Yellow looks cheerful and sunny. Banana, sun, school bus. आता सध्या एक असं मस्त येलो कलरची एक गोष्ट आहे की जी तुमच्या सतत तुम्ही तुमच्या जवळ आहे, जे तुम्ही रोज खाताय. काय आहे बरं ते? येस, व्हेरी गुड. मँगो. राईट मँगो. पिकलेला आंबा कसा दिसतो? येलो कलर मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये छान उत्तर देताय तुम्ही. बनाना. आता बनानाचा हा जो कलर आहे येल्लो आहे, पण बनाना बघा तुम्ही स्टार्टिंगला त्याचा कलर हिरवा असतो, मग जो पिकतो त्यावेळेला त्याचा कलर येल्लो होतो. म्हणजे बघा त्याच्यामध्ये सुद्धा कलरच्या शेड्स तयार होतात. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इज ब्ल्यू. ब्ल्यू फील्स कूल. दिस इज अ कूल कलर. ब्ल्यू कलर मध्ये काय काय दिसतं सांगा? वोकॅबलरी इम्प्रूव्ह करतोय आपण, तुमची वोकॅबलरी बाहेर आली कधी. येस, ब्ल्यू स्काय, ब्ल्यू शर्ट, ब्ल्यू पेन, ब्ल्यू इंक. येस, ब्ल्यू इंक पेन असतो ना. इवन वॉटर, समटाइम वी फील दॅट वॉटर कलर इज ब्ल्यू. येस, पेन, फोन. ओके, फोनचा कव्हर असतो ब्ल्यू कलर मध्ये. ओके. साडीचा कलर तुम्ही बघितला असेल, तुमच्या आईने घातलेली ड्रेस कलर इज ब्ल्यू. ओके, फाईन, व्हेरी गुड. नेक्स्ट इज ग्रीन. Green is the color of nature. Now tell me what you see in green color. Leaf, grass, parrot. Other than these three things, you tell me now. Trees, yes. What else you see in green color? Shirt, yes. Again, these color you can see on the signal. Yes, diamond is in green color. Pen, shoes, watermelon. Okay, mirchi. व्हॉट वी कॉल मिरची. मिरचीला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? अरे आपण इंग्लिश वोकॅबलरी डेव्हलप करण्यासाठी क्लास घेतोय ना, मग इंग्लिश मध्ये शब्द सांगा. पोपट बिपट असं काही सांगू नका. पॅरट, येस. येस, काय बघू शकतो आपण? पॅरट, चिली, येस. गावा मीन्स पेरू. अजून काय? ग्रीन मँगो. ओके. ग्रीन बनाना. ओके. बॉल, सँडल, चिली. ओके. स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन दिसते. ड्रमस्टिक, येस. ग्रासहोपर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, चलो नेक्स्ट. Orange. Orange. Orange looks warm and energetic. Orange is fruit, carrot, tiger. Now tell me, what else you can see in orange color? Orange color मध्ये काय बघतो आपण अजून? सांगा बरं पटापट.
When sun sets and sun rises, I think it appears in orange color. Yes. Shirt, okay. Carrot, flag, very good. iPhone 17, very good. iPhone 17 नाही आहे ऑरेंज कलरचा, त्याचा कव्हर ऑरेंज कलरचा आहे. What else you can see in orange color? Yes, yes. Okay. Sunset, marigold, very good. Expected answer, very good. Orange cover, very good. Tractor, okay. Tractorचा color orange असतो का? Champa flower, okay, very good. Car is in orange color, very good. Pen, very good. ओके, पेन. ठीक आहे, झालंय. आय थिंक तुमची वोकॅबलरी संपलेली आहे ऑरेंज कलरची. ठीक आहे, नेक्स्ट विल गो टू द नेक्स्ट कलर. Next is purple. Purple is rich and lovely color. In purple color, we see the grapes, flower, and kite. Now, other than this, now let us see what you see in purple color. बघू आता पर्पल कलरचे तुम्ही काय काय एक्झाम्पल देताय मला. चॅट बॉक्स मध्ये बघूयात. येस, चॅट बॉक्स मध्ये टाका मला. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? इशू काहीतरी झालं प्रॉब्लेम. सर माझा आवाज क्लिअर येतोय? हो मॅडम, व्यवस्थित येतोय. Okay. Yes, what you see in purple color, children? Give me answers in chat box. T-shirts, okay. What else you can see in purple color? Purple color. अरे तुम्ही वांगे बघितलेत का? त्याचा कलर बघितला का कसा असतो? Brinjals. Yes. Yes or no? Tell me in answers. Yes, jamun. Very good. What you see in here? Yes, brinjal. Yes. ओके, ठीक आहे. पर्पल कलर मधले खूप साऱ्या वस्तू तुम्हाला माहित नाहीयेत आणि त्याच्यामुळे तुमची वोकॅबलरी बघा. तर लक्षात आलं तुमच्या. वी नो द थिंग्स रिलेटेड टू द कलर रेड, ब्लॅक, ऑरेंज, इवन ग्रीन कलर ऑल्सो वी नो मोर. Means the things related to these colors we know, but we don't know the color other than basic colors. If we start with the other colors, we don't know the things. हेअर कुणाचे हेअर आहेत पर्पल कलरचे? आय डोंट नो. टॉईज, ड्रेस. येस, व्हेरी गुड. इंक, समटाइम पर्पल कलरचा पेन पण असतो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, वी विल सी द नेक्स्ट कलर. पिंक कलर. नाउ टेल मी द पिंक कलर. विच इज पिंक इज अ सॉफ्ट and bright. Flowers, ribbon. Chalo, tell me the pink color things. Rose, very good. Ink, bag, yes. Mostly girls uses uses this pink color dress, pink color purse, pink color ribbon, pink color many things they use. Bangles. मुलं नॉर्मली पिंक कलरचे काही घालत नाही. येस. शर्ट्स, ओके. कार, ओके. ज्यूस, लोटस, साडी. येस, येस, राईट. ड्रेस. I don't like pink color. Okay. Hat, very good. Fruits, top. Yes. Pan. Very good, very good. Means you know nail polish. Very nice. Shoes. Very good. Very good, children. You are giving response very nicely. Shall we move to the next color? Black color.
Yes, black is a dark. Blackboard we know, the hair we know. Yes, night is black, back is black, car is black. Thar, okay, black color Thar, okay. Black cat, blackboard, okay, very good. Goat, okay, very good, very good. Shoes, very good. Black buffalo, very good. Black sky, okay. Cows, roses, black roses. I haven't seen the black roses. Crow, okay. Lamborghini, very good. Goat, black hair. Now you're giving the same examples again and again. Black stone, very good. Cow, okay. Okay, fine. Chalo. Black grapes, very good. White. Yes. Anything related to white, children? White looks clean and bright. Clouds, milk, paper, curd, sky, very good. Sheep, white ball. What we see, milk, yes, shirt. Yes, ball, milk. Umbrella, okay, white color umbrella, okay. Rabbit, very good. What else you see in white color? Mobile, okay. White BMW, very good. Children, I'm very happy you know the names of cars. Somebody, previously somebody said Lamborghini, then Thar, now BMW. Very nice, children. Tiger, book, pack, dog. This spelling of dog? Duck, okay. Milk and cat, flower pot. Okay, माझी स्क्रीन खाली घेऊ. Okay, fine. Chalo, let's see the next color. Brown. Brown is common in nature. We see chocolate, soil, tree, and trunk. What else you see in brown color? Yes. Sometimes some people do the color to their hair. That black color hair become brown color. Yes. Dress is in brown color. Yes. Chocolate. Chocolate spelling तुम्ही बरोबर टाका रे मी बोर्डवरती ते spelling दिलंय. Dress, very good. Tree trunk is in brown color. Okay. Soil is in brown color. Nail polish is in brown color. Wood is in brown color. Very good. Done. Very good. Excellent. Chalo. More basic colors. Now, see children, these are the colors we have seen. Quickly, we will check out the names of the color. Green, orange, purple, pink, black, white, brown. Okay. Now we have to do some activity. Nature objects and classroom objects. Okay. Now I have given some nature objects and some classroom objects. Now you have to tell me other than that what I have given. Now sun is in yellow color. Leaf is in green color, cloud is in white color, tree trunk is in brown color, water is in blue color. Then in classroom, book cover is in blue, crayons red, ball orange, ribbon pink, background, blackboard black. आता इथे बघा मी ऑलरेडी आन्सर्स पण दिलेत कलर प्लस ऑब्जेक्ट मॅच मध्ये, पण तुम्हाला असं क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार. ठीक आहे, मग तिथे तुम्हाला अशा प्रकारे तिथे मॅचिंग केलं जाईल. तुम्हाला एका साइडनी सगळं सन, लीफ, क्लाउड, ट्री ट्रंक, वॉटर असं दिले जाईल आणि अपोजिट साइडला कलर्सची नावं असतील. आता इथे मी डायरेक्टली आन्सर्स दिलेले आहेत, पण तुम्हाला हे मिसमॅच दिलं जाईल एक्झाम मध्ये.
ठीक आहे. मग त्यावेळेला तुम्हाला प्रॉपरली कोणत्या कलरचं काय आहे हे तुम्हाला मॅच करायचंय. आता इथे बघा तुम्हाला इट्स लॉजिकल थिंकिंग. तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचे असेल तरच करा. हे केळी बिळी नका पाठवू, काय गरज नाहीये असं फालतूपणा करायची मुलांना. नेचर ऑब्जेक्ट्स बघा आता इथे नेचर ऑब्जेक्ट्स मध्ये काय आहे, सन. आता नेचर ऑब्जेक्ट मध्ये मी सन दिलंय. आता येल्लो कलरचं नेचर ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय दिसतं सांगा बरं. सनफ्लावर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता ऑब्जेक्ट मध्ये मी तुम्हाला अजून एक सांगेल ते तुम्ही कोणी सांगितलं नाही. द गोल्ड कलर इज ऑल्सो अ येल्लो. ओके वी गो. येस येस. सन, सन कलर. सनच्या समोर तुम्ही सनच लिहिणार का? ओके. लीफ. लीफ. इट इज इन ग्रीन कलर. येस. ओके फाईन. क्लाउड व्हाईट कलर. ट्री टर्न ब्राऊन कलर. वॉटर ब्ल्यू कलर. आता इकडे बघा मी माझं स्क्रीन खाली घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. आता हे जे मी कलर सांगणार आहे. ओके मी तुम्हाला ऑब्जेक्ट सांगते, तुम्ही त्याच्या मी जो कलर दिला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कलर सांगा. बुक कव्हर. आय कव्हर माय बुक विथ ब्ल्यू कलर. सो यू टेल मी एनी अदर कलर. नेम ऑफ एनी अदर कलर. Okay, brown color. Very good. Commonly we use the brown color book cover. Yes, pink, orange. You can tell your favorite colors. Okay. Now crayons. See, we have, there are 12, 24 colors crayons. So you can write your favorite crayon color. Okay. Whatever is your favorite color that you can write. Silver. Okay. Okay, fine. Chalo, next is ball. हे लिहायचंय हा तुम्हाला साइड बाय साइड. आता बॉलच्या समोर तुमचं फेवरेट कलर लिहा. बॉलचा तुम्हाला जो फेवरेट कलर आहे तो. ब्लॅक, व्हाईट, ऑरेंज, ग्रीन, येलो. ओके. नेक्स्ट इज रिबन. तर रिबनचा कलर खूप सारे कलर्स असतात. इथे मी पिंक दिलाय. तुम्ही ब्लॅक लिहू शकता, व्हाईट लिहू शकता, ब्ल्यू लिहू शकताय. व्हॉट एव्हर इज युअर फेवरेट कलर. ब्लॅकबोर्ड. आता इथे मी ब्लॅकबोर्ड दिले, त्याच्या पुढे मग तुम्ही ग्रीन, येल्लो असं काहीच लिहू नका. ब्लॅकबोर्डच्या समोर ब्लॅकच येणार आहे आन्सर. लक्षात घ्या. असा ट्विस्टिंग क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो, की जिथे तुम्हाला असा ट्विस्ट केलेला क्वेश्चन येईल. ब्लॅकबोर्ड, तर ब्लॅकबोर्डच्या समोर तुम्ही लिहिताल ब्ल्यू कलर, येलो कलर. पण असं नाहीये. ब्लॅकबोर्डच्या समोर मला ब्लॅकच कलर लिहायचा आहे. आता फ्रूट कलर मॅच. आता इथे पण ऑलरेडी मी आन्सर्स दिलेले आहेत, तर तुम्हाला आन्सर स्वतः फाइंड आउट करायचे होते. ऍपल. व्हॉट इज द कलर ऑफ ऍपल. रेड. बनाना येल्लो. ग्रेप्स पर्पल. ऑरेंज. ऑरेंज. कोकोनट. टेल मी द कलर ऑफ कोकोनट. कलर ऑफ कोकोनट. ओके. कोकोनटचा वरचा कलर कसा असतो. नारळ. ब्राऊन कलर. किवी. किवी इज इट कम्स इन ग्रीन कलर. किवी खाल्ली का तुम्ही कुणी. खाऊन बघा मग तुम्हाला लक्षात येईल की किवीचा कलर कसा असतो. ग्रीन कलर असतो. ओके. ओके. आता असेसमेंटचे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन्स तुम्ही लिहित बसू नका. पटापट मला आन्सर्स चॅट बॉक्स मध्ये.
माझा आवाज येतोय सर? हो मॅडम. असेसमेंट क्वेश्चन्स करतोय आपण. व्हॉट कलर इज द स्काय? आता सगळ्यांना याचं उत्तर माहितीच आहे. पटपट उत्तर इथे चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा मग तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. व्हॉट कलर इज अ बनाना? नेम 3 प्रायमरी कलर्स. कोणते कोणते 3 प्रायमरी कलर्स आहे? पटपट आन्सर टाका. येस. नेम 3. ओके. शो मी समथिंग ग्रीन. आता हे मला सगळ्यांनी पटकन व्हिडिओज ऑन करायचे आणि ग्रीन कलर मध्ये काहीतरी तुम्ही तुमच्या घरातली वस्तू मला दाखवायची आहे. पटकन मला सगळ्यांची व्हिडिओज दिसत आहेत. ग्रीन कलर मध्ये तुमच्या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा. पटपट पटपट व्हिडिओ ऑन करायचा. तुमच्या घरातली कुठलीही ग्रीन कलरची वस्तू आणून मला दाखवायची. मी फोटो घेणार आहे तुमचा आणि तुमच्या टीचर्सला पाठवणार आहे. जे व्हिडिओ ऑन नाही करणार त्यांना पुढच्या वेळेला क्लासमध्ये नाही घेणार. चला पटपट. एलियन पण आपले क्लास अटेंड करतात का? चला कोण आहे? पटपट पटपट. तुमच्याकडे जे तुमच्या घरामध्ये ग्रीन कलरचं आहे ते दाखवायचंय मला. कुणीतरी काहीतरी दाखवते. कॅमेरा चालू होत नाही. असं नाही होणार. कॅमेरा चालू होत नाही. चला व्हेरी गुड. काय ते? व्हेरी गुड. फ्लावर काहीतरी दाखवते बाबा. मी तुझा फोटो घेते. हा 1 मिनिट. चला तुमच्या टीचर्सला मी पाठवणार आहे. तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट नाही केली तर. ग्रीन. स्वाती पवार. स्वाती पवार बेटा तुझं नाव काय आहे? अनम्यूट करता येईल तुला? ठीक आहे. नसेल होत तर तुझं चॅट बॉक्स मध्ये नाव टाक. ओके. साईश. व्हेरी गुड. कोण गाणं म्हणताय? ठीक आहे मॅडम. दिल न दिया. दिल न. व्हेरी गुड. कैरी दाखवतोय कुणीतरी. कैरी. ठीक आहे. व्हेरी गुड. ग्रीन कलर. कुणीतरी मला ड्रेस दाखवतोय. ठीक आहे. काय ते? तुळशीचा पाला मॅडम. तुळशीचं पान. व्हेरी गुड. अजून काय? कोणतरी मला ड्रेस दाखवतोय. व्हेरी गुड. चलो व्हेरी नाईस. चिल्ड्रन नाव लास्ट क्वेश्चन. म्यूट करा. व्हेरी गुड. मॅडम ट्री. ट्रीज. व्हेरी गुड. आता मला सांगा. विच कलर डू यू लाईक मोस्ट? चला याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. अनम्यूट नका करू. आज ना खूप सोपा टॉपिक होता आपला. उद्याचा टॉपिक थोडासा आपला अवघड असणार आहे. त्याच्यामुळे उद्या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून वही पेन घेऊन बसायचं. उद्याचा टॉपिक पण मीच घेणार. ओके. चलो व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आता आपला पुढचा एक टॉपिक आहे आजचा. तिसरा व्होकॅब्युलरी मधला. ऑप्शन 1 2 3 नावाने ज्यांनी कोणी जॉईन केलंय ना त्याला उद्या घेणार नाही आपण. आणि लक्षात घ्या हे जे तुम्ही सगळं हे करताय ना हे रेकॉर्डिंग होतंय.
आता आपला लास्ट टॉपिक आहे. शेवटचे 5 मिनिटच राहिलेत आपले. सगळ्यांनी लक्ष द्या. काही पण टाकतात मॅम. हो ना, वेडी मुलं आहेत ते, काही पण टाकतात. तुला माहिती काय तुमचं रेकॉर्डिंग होतंय सगळं. ठीक आहे. नेम्स ऑफ थिंग्स. आता नेम्स ऑफ थिंग्स मध्ये बघा, तुम्हाला बघू आता तुमची वोकॅब्युलरी किती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला किती तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे. आता बघा, आपण प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव दिले. ठीक आहे. तुम्ही कॉमन नाउन, प्रॉपर नाउन शिकले असाल. इफ द स्पेसिफिक नेम इज गिवन देन इट इज प्रॉपर नाउन, आणि इफ इट इज कॉमनली यूज देन इट इज अ कॉमन. हो येस, मी सगळ्यांचं बघितलंय मॅम. मी पॅन बॉक्स दाखवला. येस येस येस, व्हेरी गुड. मी सगळ्यांचं बघितलंय आणि मी फोटो पण घेतलाय तुमचा. पुढे बघा, व्हॉट आर थिंग्स, सिम्पल ऑब्जेक्ट नेम सीन एव्हरीवेअर. आता सिम्पल ऑब्जेक्ट जे आपण अवतीभोवती बघतो. होम थिंग्स, स्कूल थिंग्स, गेम्स अँड प्रॅक्टिसेस. आता बघा, तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टी सांगायच्यात मला. तुमच्या घरात तुमच्या अवतीभोवती तुम्हाला जे दिसतंय ते. बेडरूम, ओके. अजून आता मी इथं ऑलरेडी काही मेन्शन केलेलं आहे. आता हे बघा, मी इथं ऑलरेडी मेन्शन केलंय ना, तर आपण थोडं चेंज करूयात. ठीक आहे. तुम्ही मला तुमच्या किचन मधल्या गोष्टी सांगायच्या. किचन मधल्या, किचन मध्ये काय काय तुमच्या. व्हॉट ऑल थिंग्स इन युअर किचन. येस यस, नाईफ, ओके. स्पून, प्लेट्स, बाउल, वॉटर बॅग, व्हेरी गुड. कुकर, फ्रीज, येस. प्लेट, पॅन, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चिल्ड्रन. आता स्कूल थिंग्स. Now the school things I have given like book, bag, pencil, eraser, classroom. आता हे सोडून तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगायच्या मला. The things which you see in your school other than book, bag, pencil, eraser, classroom. हे सोडून तुम्ही मला उत्तर सांगायचे. टीचर्स, व्हेरी गुड. बेंच, व्हेरी गुड. स्मार्ट टीव्ही पण आहे आपल्या शाळेमध्ये ना सगळ्या. येस. ब्लॅकबोर्ड, नोटबुक, व्हेरी गुड. टेबल, टीव्ही, बेंच, ओके. बेंच नसतं रे ते, बेंच असतो. तुम्ही स्पेलिंग बरोबर टाका रे मुलांना. कम्प्युटर, येस. चिल्ड्रन, व्हेरी गुड. मुलं असतात वर्गामध्ये. इंटरॅक्टिव्ह बोर्ड, व्हेरी गुड. डोर, सर, मॅडम पण असतात ना. फॅन, ओके ओके, व्हेरी गुड. ओके. आता गेम्स, गेम्स मध्ये सांगा मला, ग्राउंडवर तुम्ही काय काय करता. गेम्स अँड प्रॅक्टिसेस, ओके. ठीक आहे. आता बघा बरं का, आता ऑब्जेक्ट्स ऍट होम आपण बघितलं, ऑब्जेक्ट्स इन स्कूल आता बघितलं, ऑब्जेक्ट्स वी यूज डेली. आता कोणत्या गोष्टी. येस येस, कबड्डी, कबड्डी. वस्तू सांगा रे मला. तुम्ही खेळांची नावं सांगायला लागले. खेळांची नावं नाही पाहिजे मला, वस्तूंची नावं सांगायची. खेळ खेळण्यासाठी काय तुम्ही वस्तू वापरता. स्टिक, बॉल, येस. फुटबॉल, व्हेरी गुड. ग्राउंड, ओके. स्टंप, खो खो, ओके ओके ओके. बॅडमिंटन, बॅट, स्टम्प्स, ओके ओके. फाईन 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 फाईन. चला, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं राहिलेत. पुढचं टॉपिक कव्हर करायचं आपल्याला. ऑब्जेक्ट्स वी यूज डेली. मला सांगा बरं, तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी डेली वापरता, ज्या रोज व्हेरी गुड. एक्सपेक्टेड आन्सर. मोबाईल, बॅट, व्हेरी गुड. बुक वापरा रे कोणीतरी रोज. बुक, कप, ओके. टूथपेस्ट, टूथब्रश, बुक अँड मोबाईल, व्हेरी गुड. रिमोट, पेन, पेन, फॅन, फूड, वॉटर, येस. इंग्लिश ग्रामर, लायब्ररी बुक, स्मार्टफोन, ओके. फूड, सायकल, बाईक, पेन, कार, सोप, ओके 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 ओके. गुड 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 स्टुडंट. आता
वी रीड बुक्स. आता इथे काही ऑब्जेक्टची पिक्चर्स मी टाकलेले नाहीयेत ऍक्च्युली, ते तुम्ही तुम्ही मला दाखवायचे. बुक आहे तुमच्याकडे बुक? चेअर, देन टेबल, पेन, पेन्सिल, इरेजर, बॉटल, कप, स्पून, प्लेट, बॉल, क्लॉक, फोन, फॅन, डोर, बेड, शूज, हॅट, टॉय. ओके. आता बघा इथे, आता हा आपला वोकॅबलरीचा टॉपिक आहे. तर इथे बघा होम थिंग्स काही आहेत मी दिलेले आणि त्याचा युजेस आपल्याला सांगायचे. ओके, मी ऑलरेडी आन्सर्स दिलेत, पण तुम्ही पण चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स टाकण्याचा प्रयत्न करा. बेड, फॉर व्हॉट पर्पज वी यूज बेड? व्हॉट वी डू ऑन बेड? काय करतो आपण बेडवरती? वी यूज इट टू स्लीप, झोपतो आपण, बरोबर. डोर, used to enter the room or we close the door sometimes. Fan, what is the use of fan? It gives the cool air. Cup, used for drinking milk and tea. Spoon we use for the eating. Book we use for the reading, studying. Pencil we use for the writing. Pen we write when we use to write with pencil. After that we start writing with the pen. Bag, to carry the things. Eraser, to remove the pencil marks. Yes, what is the last one? Chair, we use it to sit. Yes, sharpener also we use. Clothes. Kitchen things. Okay, matching activity. Again, I have given here one activity, matching activity. Book, bag, pencil, chair, bed. Book we use for the reading, pencil we use for the writing, spoon we use for the eating, bed we use for the sleeping, ball we use to play. आता इथे बघा अशीच ऍक्टिव्हिटी तुम्हाला पेपरमध्ये पण असते. तिथे तुम्हाला एवढं सोपं नाही दिलं जात, काही ते त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ट्विस्टिंग क्वेश्चन असतो आणि त्याचं तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं असतं. पण आधी सोपं शिकलात तर तुम्हाला ट्विस्टेड क्वेश्चन्स पण समजतील. आता बघा इथे मी क्वेश्चन्स दिलेले आहेत. व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ कार. व्हॉट डू यू यूज? आय यूज अ पेन्सिल. आता हे बघा जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये असाल त्यावेळेला तुम्हाला असे क्वेश्चन्स हे चॅटबॉक्स मध्ये जे काहीही मुलं पाठवतात ना त्यांची नावं सगळ्यांची मी रेकॉर्ड केलेली आहेत, इथे लिहून घेतलेली आहेत मी. त्यांची नावं मी आज त्यांच्या शिक्षकांकडे देणार आहे. मग तुम्ही बघा काय करायचं ते. ठीक आहे. तुमचा हा स्कॉलरशिप तुम्हाला माहितीये का कितीतरी मुलं वेटिंगला आहेत आणि तुम्हाला चान्स मिळाला आहे स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लासमध्ये पार्टिसिपेशन करण्यासाठी. तर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे ना. ठीक आहे, डोंट वेस्ट द टाइम. रीडिंग प्रॅक्टिस. चलो वी विल डू द रीडिंग प्रॅक्टिस. कोणीतरी एकाने अनम्यूट करा, एकानेच करायचं. मी सांगते तुम्हाला कोण करणार आहे ते. ओके, आबासाहेब साठे कोण आहे? हा, तू अनम्यूट कर आणि वाच. रीड बुक, पेन, बॅग, टॉय. रीड कप, स्पून, प्लांट, बॉटल. रीड बेड, शूज, फॅन, डोर. Match each word with the correct picture. ओके, चुकलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ओके, पुढचं वाच. लास्ट टाइम बोलना का? Match each word with the correct picture. व्हेरी गुड, एक्सलंट. Pen, bag,
ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता इथे मी काही रायटिंग प्रॅक्टिस साठी काही वर्ड्स दिले. आता तुम्ही ना चॅट बॉक्स मध्ये जेव्हा मला उत्तर लिहित होते ना, बऱ्याच जणांनी 2-3 स्पेलिंग्स रॉंग केलेले बघा. म्हणजे खूप सोपे सोपे स्पेलिंग, पण तुम्ही इरेझरचं स्पेलिंग काही जणांनी रॉंग पाठवलेलं. काहींनी पेन्सिलचं स्पेलिंग पण, आता तुम्ही 7th स्टँडर्डला आहात, पेन्सिल इरेझरचे स्पेलिंग नाही चुकले पाहिजे तुमचे. खूप सोपे सोपे स्पेलिंग्स आहेत आणि हेच स्पेलिंग तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. तुम्हाला असं वाटत असेल खूप आवड नाही, सोपंच येतं, पण त्यात पण तुम्ही गडबड करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे गडबड नाही करायची. ओके, तुम्हाला आता स्क्रीन मी बंद केली आहे. मी तुम्हाला क्लिअरली दिसते सगळ्यांना? येस, क्लिअरली दिसते का? 2च मिनिटं राहिलेत. ओके, चलो आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा. हे बघा, हा क्लास कुणासाठी चाललाय मला सांगा. मी माझा व्हिडिओ बंद करून तुम्हाला शिकवू का? चालेल का? मी माझा व्हिडिओ बंद करून तुम्हाला शिकवलं तर चालेल का तुम्हाला? येस, नाही चालणार ना, तुम्हाला समजणारच नाही मी काय शिकवते ते. मग जेवढे मुलं व्हिडिओ ऑन करतात तेवढेच मुलं क्लास अटेंड करतात, बाकीचे मुलं क्लास अटेंड करत नाहीयेत. याचा अर्थ त्यांनी व्हिडिओ लावून दिलाय आणि तिकडे मस्तपैकी टीव्ही बघतात ते. बरोबर? तुम्हाला आजचा क्लास मी काय शिकवलं समजलं? काय शिकलो आपण ते सांगा बरं पटपट. चलो, आता तुम्ही काय केलंय? आय थिंक तुमच्या मम्मीच्या पप्पाच्या नावाने लॉग इन केलेलं आहे. सोमनाथ नावाने कोण मुलगी आहे? सांग बरं बाळा, तू काय शिकलीस आज? आज कुठला टॉपिक होता? वोकॅबलरी. कुठला टॉपिक होता? वोकॅब. आणि प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ नाही ऑफ करायचा, सांगायचं चुकलं तर चुकू दे, तुम्हाला कोणीच काय करणार नाहीये. मी इथून येणार नाहीये तुम्हाला मारायला. येस, कोण सांगेल? काय शिकलो आज आपण? वोकॅबलरी म्हणजे काय? शब्द संपत्ती, शब्द साठा आपण करू. वोकॅबलरी मध्ये काय शिकलो आपण? शब्द साठा, कंपॅरिझन शिकलो, थिंग्स आणि ऑब्जेक्ट शिकलो, कलर्सची नावं शिकलो, कलर्सचे नावे, कलर्स, Okay. Now, these are the topics which we have learned today. in this form comparison, Comparison, then colors, colors name, yes, colors name, yes, objects, comparison, तुम्हाला आवडला का आजचा क्लास? हो, आवडला comparison, ओके, उद्या पण माझा क्लास असणार आहे. उद्या सगळेजण जॉईन करणार ऑन टाइम? तुम्ही शिकवलं सगळं आवडलं. तुम्ही छान या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून क्लास करायचा आहे. उद्या सगळ्यांची व्हिडिओ ऑन दिसले पाहिजे मला. उद्या मी ग्रामरचं टॉपिक असणार आहे. तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू. तर आपला टाइम संपलेला आहे. बाय मॅडम. मला तुम्ही शिकवलेलं आवडतं मॅडम.